वेलकम टू मिनी व्लॉग। तर काल तुम्ही बघितलं आपण फणसाची भाजी केली होती आणि भाजी ज्यावेळेस बनवली गर काढून घेतला होता फणसाचा, त्यावेळेस बिया पण साईडला काढून ठेवल्या होत्या। तर म्हटलं बियांना पण असं थोडंसं चटपटीत बनवूया मस्त असं। तर ते मी आता इथं बनवणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवते। फणसाचे बी जे आहेत ते मी कशा पद्धतीने शिजवून घेते आणि त्याचा तडका कसा असणार आहे ते। तर चला आपण करूया। तर इथे सगळ्यात अगोदर ह्या ज्या फणसाच्या बिया होत्या ना त्या स्वच्छ मी धुवून घेतल्या आणि परत कुकरमध्ये घेतल्या। त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं, 1 चमचाला थोडंसं कमी मी नमक घातलेलं इथं, अगदी थोडीशी हळद घातलेली, थोडीशी हिंग पावडर घातली, 1 तिखट मिरची अशी कट करून टाकलेली आणि झाकण बंद करून शिट्टीसाठी ठेवून दिला। अगदी आपण राजमा शिजवताना जेवढ्या शिट्ट्या देतो ना तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण काही काही बिया आतमध्ये अशाच कच्च्या राहिलेल्या असतात, व्यवस्थित शिजत नाही, त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या देऊन घ्यायच्या। आणि आता ह्याच्यावरचे जे फोलपाट आहेत ना सालं ते आता बाजूला काढून घ्यायचे। आणि बघू शकताय तुम्ही एकदम मऊसूत अशा ह्या बिया शिजलेले, तर मी एकदम त्याला अशा अर्धा कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर तव्यामध्येच बनवायचं होतं, तर तव्यामध्ये छान तेल गरम करून घेतलं, जिरं मोहरी कढीपत्ता घातला, त्याच्यानंतर ठेचलेलं लसूण घेतला। हवं तर तुम्ही इथं कांदा टमाटर सुद्धा वापरू शकताय, पण मला असं एकदम चटपटीत आणि एकदम सिंपल असं बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी इथं कांदा टमाटर खोबरं काही वापरलेलं नाहीये, फक्त लसूण इथं घेतलेला होता, भरपूर असा लसूण घेतलेला होता। तर त्यालाही छान मस्त परतून घेतला आणि त्याच्यानंतर अगदी थोडीशी हळद घातली आणि जे आपलं घरगुती लाल तिखट असतं तर ते अर्धा चमचा इथं मी वापरलेलं आहे। तर त्यालाही छान मस्त लो फ्लेमवरती मी तर एखादा मिनिट फक्त हलवून घेतलेलं आहे। तर त्याच्यानंतर आता ह्या ज्या आपण फणसाच्या बिया होत्या कट केलेल्या तर त्या घालून घेतल्या, त्याच्यामध्ये चवीपुरतं नमक घातलं आणि नमक अगदी आपल्याला थोडंच घालायचं आहे बरं का, कारण आपण बिया शिजवताना सुद्धा वापरलं होतं, त्याच्याच हिशोबाने आपल्याला वापरायचं आहे पुढं सुद्धा। आता हे बघा एकदम छान मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ना इथं मी तीळ वापरलेले आहेत। असं म्हणजे काय नाही का, तिळाचा जो फ्लेवर असतो ना किंवा खाताना असं कुरकुरीत लागतं तर ते खूप छान लागतं, म्हणजे असं तीळ आणि कुरकुरीत तीळ आणि एकदम मऊ असे शिजलेले आपले हे फणसाचे बी, असं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तर सगळ्यात लास्टला त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, अगदी थोडीशी जिरापूड टाकली आणि मस्त परत एकदा हलवून घेतलं आणि जवळून इथं बघू शकताय तुम्ही किती छान फणसाची भाजी बनलेली असं। तर चला आता पटकन एका बाउलमध्ये मी इथं काढून घेते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का। कसं वाटलं तुम्हाला चटपटीत फणसाच्या बिया, तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा। बाय।